कामं केली, किती केलं तरी त्यांनाच खाली पडलं. भाजप म्हणताय काय कामं केली त्यांनी? आणि नको ते येऊन ते सगळे भरले तिकडे, नको त्यांना तुम्ही हे केलं, वोट दिली आणि काय वाट लावली ना पुऱ्या महाराष्ट्राची. आणि नको नको ती लोक इथे घुसली आहेत. मराठी माणसाने इथे जागाच नाहीये. मेन म्हणजे माहितीये, सगळे मराठी माणसाने धंदे त्या लोकांनी घेतले. नको नको ते येऊन सगळं भोगस वोटिंग करून जिंकून आले सगळे. भाजप म्हणताय काहीच कामं केली नाही, घरात बसून होते ठाकरे. कोणी सांगितलं? भाजपच. भाजप काय वेडा काय भाजप? ज्यांना आम्हाला माहिती आहे काय कामं केली आहेत ती. आता पुढे काय अपेक्षा आहेत ठाकरेंकडून तुमच्या? नाही बडा बोला, बोला तुम्ही काकी. तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे येतात? आम्हाला नाही येत. आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहोत, आम्हाला येत अच्छा. नाही. हा, आम्ही मग शाळेत आहोत. मराठी माणसासाठी ठाकरे पुढे जाऊन अजून काम करतील. करतील. पण भाजपमध्ये मतांसाठी एकत्र आले ठाकरे फक्त. कोणी सांगितलं? हा? त्यांना ते पूर्वीपासून मुंबईमध्ये राहणारे आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे मुलं आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंना एवढं होतं की मराठी माणूस मुंबईमध्ये राहायला पाहिजे, त्याच्यासाठी हे लढतायत. आणि त्यांच्यामुळे ते टिकून राहिले ना, तर मराठी माणसांना सरळ हे केलं असतं. हा, पण म्हणजे जिथे जिथे टॉवर बांधले ना तिथे नको नको ती लोक येऊन भरली आहे आणि मराठी लोकांना तिथे जागा नाही. भाजप पण तर म्हणते आम्ही पण मराठी आमची आहे, मराठी मतं आम्हाला येतात. काय नाही, सगळी वाट लावली आहे त्या भाजप. बोला बोला काका तुम्ही बोला. मी काय होतो फक्त बोलून दाखवत आम्ही मराठी मराठी काय नाही. आता आपले सर्व धंदे सर्व लॉस झाले. कुठे लॉस? धंदा आहे कोणाला? लोक धंदा आहे हा, काय नाही. हा. पण भाजप पण तर म्हणते मराठी मतं आमच्याकडे येतात, मराठी माणूस. पैसे पैसे देऊन काम करतो. पैसे हा. पैसे देऊन विकून घेतात. आता सर्व वोटिंग चाललंय, भोगस वोटिंग चाललेली आहे सर्व. काय होतं वोटिंग? हा. काय नाही होत. मराठी माणूस पुन्हा सत्तेवर येईल, महापौर होईल मुंबईचा वाटतं. होणार 100% होणार होणार 100% होणार. होणार होणार. मग जसं ऐकूनच आपण बघितलं ताकद जास्त तुम्हाला नाही वाटत भाजप? नाही नाही